आज विज्ञान पंधरवड्याच्या संदर्भात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेपेवाडी रयत शिक्षण संस्थेची एक मोठी शाळा आहे आणि या शाळेमध्ये ऑनलाईन गेले 20-21 वर्ष आपण ऑफलाईन हे सगळं करत होतो, परंतु कोरोनाच्या काळामुळे या सगळ्या बाबी आपल्याला ऑनलाईन घ्याव्या लागत आहेत। या आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र गजानन माने जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लब ऑफ कराडचे, त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देतो। आपल्याला आज ज्या विषयावर बोलायचं आहे ते विषय आहे जेनेरिक औषधे, त्याची गरज काय आहे आणि निर्मिती कशी होती, त्याच्याबद्दलचे गैरसमज काय आहेत, याच्या संदर्भात रोटेरियन गजानन सर आपल्याबरोबर बोलणार आहेत। शेतकरी कुटुंबामध्ये गजानन सरांचा जन्म झाला आणि ओगलेवाडीच्या शाळेमध्ये शिक्षण प्राथमिक माध्यमिक पूर्ण केल्यानंतर एचजीएम कॉलेजला ते आले आणि एचजीएम कॉलेजला आमची आणि त्यांची ओळख झाली। आमच्या वर्गामध्ये ते होते मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्यांनी पदवी घेतली। त्याचबरोबर एखाद्या औषधी कंपन्यांमध्ये काम करत असताना सुपरवायझर ते तांत्रिक सल्लागार म्हणजे टेक्नॉलॉजीच्या एक्सपर्ट मध्ये त्यांची गणना होत असते। पुण्यामध्ये त्यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये जैवतंत्रज्ञान विषयामध्ये पदविका घेतली आणि त्यानंतर दक्षिण कोरिया, इराण, चीन यासारख्या आशियाई देशांमध्ये आणि इतर देशांमध्ये, इतर खंडातल्या देशांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। गेली 20-22 वर्ष ते बाहेर होते, म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये ते टेक्निकल एक्सपर्ट म्हणून, मार्गदर्शक म्हणून, जैवतंत्रज्ञान असेल, सूक्ष्म जीवशास्त्र अभ्यासक म्हणून असतील। पण त्यांच्या असं लक्षात आलं की जन्मभूमीसाठी थोडं काही करावं लागेल आणि हे करत असताना आपल्याला ज्या ग्रामीण भागातून आपण आलेलो आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि म्हणून ते पुन्हा कराडमध्ये 2-3 वर्षापूर्वी दाखल झाले। भेदा चौकामध्ये आणि कृष्णा नाक्यावर त्यांची 2 दुकानं आहेत। पहिलं दुकान जिल्ह्यामध्ये पहिलं दुकान जेनेरिक मेडिसिनचं स्वस्त औषधी दुकान सुरू करण्याचं काम गजानन माने सरांनी केलेलं आहे। आता स्वस्त औषधी म्हटल्यानंतर त्याच्याबद्दलचे अनेक समज असतात, एवढ्या कमी पैशामध्ये विकतात किंवा काय आहे, याच्या संदर्भात आज सर आपल्या बरोबर बोलणार आहे। पण त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे की ते रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून काम करतायत। कराडमध्ये एक रोटरी क्लब ऑफ कराड म्हणून आहे, मोठी संस्था आहे आणि यांच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षण यंदा त्यांनी घेतले। अध्यक्षपद स्वीकारल्यापासून कोरोनात काल आहे आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्यासाठी त्यांनी भरपूर कोर्सेस त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये बंद होतं, पूर्ण बंद लॉकडाऊन होतं, त्या काळामध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत। कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष कार्य करण्याचा त्यांचा अनुभव आहे। ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणे असतील, देणे असतील, औषधं वाटप असेल किंवा रुग्णांना सेवा देणे, त्यांच्या घरापर्यंत जाऊन विविध माध्यमातून मदत करणे रुग्णांना, कारण हजारोच्या संख्येने रुग्ण त्या काळामध्ये होते आणि त्यांना मदत करण्यासाठी मेडिकल असोसिएशन असेल किंवा रोटरी क्लब असेल, अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे। आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्यांचं योगदान असतं। पूर असेल किंवा ऍक्सिडेंट या काळामध्ये लोकांना गरज असते आणि ही गरज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याच माणसांना ती भागवायला लागत असते, तर ही आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा गजानन माने सर असतात। दुसरं एक वैशिष्ट्य आहे, निसर्ग पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सर काम करतात। अशा अनेक विषय त्यांच्याकडे आहेत की ज्यांच्या साह्यानं ते सामाजिक चळवळ, शैक्षणिक चळवळ चालवत असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये सर काम करतात। हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असताना अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत। औषध किंवा जेनेरिक मेडिसिनचं काम करत असताना विविध आजार असतील, डॉक्टर किंवा रोग्यांचे प्रश्न असतील, ग्राहकांचे प्रश्न असतील, ते त्यांना समजावून सांगणे आणि त्यातनं औषधांचं मार्केट जे आहे कोट्यावधी रुपयांची लूट करत देण्यासाठी सामान्य माणसाला आपलं आर्थिक योगदान द्यावं लागत असतं, त्यांचे पैसे वाचावेत आणि काही पैसे, कारण महिन्याला औषध लागत असतात, काही पैसे वाचावेत यासाठी सर नेहमी धडपडत असतात। मी आपल्या विद्यालयातर्फे, रयत शिक्षणातर्फे माननीय गजानन माने सर यांचं स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आमचे हे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, त्यांच्या मोबाईल पुढे त्यांच्या घरातले पालक पण आहेत, एका मोबाईल पुढे 4-5 जण बसलेले असतात आणि त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण त्यांचे प्रश्न घेऊ आणि नेहमीप्रमाणे जर 40 मिनिटाचं हे संपल्यानंतर आपण सगळे जॉईन होत असतो
तर तसं आपण जॉईन होऊया आणि जेनरिक औषधांची गरज, निर्मिती किंवा त्यात काय असतं त्याच्या संदर्भात आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आपण माहिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. गजानन माने सर. धन्यवाद सर, मला ही संधी दिलेली आहे. ही फक्त आणि फक्त हे तुम्ही माझे वर्गमित्र आहात डॉक्टर कुंभार सर, आणि ह्या ओळखीतून आणि जे काही माझं आतापर्यंतचं जे काम आहे औषध निर्माण म्हणा किंवा औषध विक्री, त्याच्या माध्यमातून मला ही संधी मिळत आहे. त्याच्या पाठीमागं एक चांगली जबाबदारी सुद्धा मी आता सध्या घेतोय रोटरी क्लब ऑफ कराडची अध्यक्षपदाची. तर मी आपला तुमच्या संस्थेचा, रयत शिक्षण संस्थेची जी ABVP शाळा आहे, स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज, त्यांचा मी आभारी आहे की मला ही संधी मिळते. मित्रांनो, जेनेरिक औषध ही चर्चेत यायचं जो होता हा 2015 ते 16च्या दरम्यान यांनी ही चळवळ उभी करायचा ध्यास घेतला आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आपल्याला कमीत कमी 3000 जेनेरिक औषधांची सोय करायची आहे, शॉप्सची सोय करायची आहे. आणि त्या वेळातून आणि मलाही आपल्या कराडमध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं होतं ज्याच्यामध्ये माझ्या ज्ञानाचा वापर होईल. आणि त्या निमित्तानं हे आपलं मी जेनेरिक औषधांचं शॉप चालू केलं. आता जेनेरिक औषधं म्हणजे काय, हा बऱ्याच जणांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो. जेनेरिक औषधं म्हणजे नक्की काय असतं? तर ती औषधं म्हणजे त्या औषधाचं जे काही मूळ नाव असतं. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना माहिती आहे की आपण क्रोसिन खातो. क्रोसिन म्हणजे काय की ग्लॅक्सो नावाच्या कंपनीनं बनवलेलं पॅरासिटामोल ज्याच्यामध्ये घटक आहे, मेन घटक, ते औषध आणि त्यांना जे कंपनीनं जे नाव दिलेलं आहे, शिक्का मारलेला आहे, तो क्रोसिन. मुळात त्याच्यात औषध जे असतं ते पॅरासिटामोल नावाच्या त्या औषधाचं नाव असतं पॅरासिटामोल. पण मार्केटिंगसाठी आणि त्याच्यापासून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून स्वतःचं एक नाव असावं जिथून कंपनीची ओळख होते, तर म्हणून ते त्याला ब्रँड नेम देतात, म्हणून ते क्रोसिन. बेसिकली पॅरासिटामोल हे त्याचं जेनेरिक नेम असं आपण म्हणू शकतो. आणि ही जेनेरिक म्हणजे नक्की कधी तयार होतात, तर बेसिकली ज्यावेळी एखादं औषध एखादा शास्त्रज्ञ तयार करतो त्यावेळी त्याच्यामध्ये तो जर जगात ते पहिल्यांदाच जर तयार होत असेल, समजते का तुम्हाला? ते जर जगामध्ये पहिल्यांदाच तर उदयात येत असेल तर त्याला ते शास्त्रज्ञ त्याच्याबद्दल त्याला मोठं पारितोषिक होतं आणि त्याला आपण म्हणतो की हे इनोव्हेटिव्ह आहे, हे इन्व्हेन्शन आहे किंवा डिस्कव्हरी आहे. आणि ते औषध ते म्हणजे आणि त्या शास्त्रज्ञाकडून जे त्याचे बनवण्याचे हक्क आहेत, तो शास्त्रज्ञ काही स्वतः बनवत नाही. तो शास्त्रज्ञ एखादी कंपनी त्यांना कॉन्टॅक्ट होते आणि म्हणते की हा तुमचा जो फॉर्म्युला आहे तो आम्हाला द्या, आम्ही आमच्या ब्रँड तयार करू आणि तो आम्ही मार्केटमध्ये आणू. तसं ग्लॅक्सो नावाची कंपनी एखाद्या शास्त्रज्ञाकडून तो फॉर्म्युला घेते आणि स्वतःचं नाव देऊन क्रोसिन नावानी ते औषध मार्केटमध्ये आणते. ते झाला, तो त्यांचा ब्रँड झाला. आता जे त्याचा शोध लावल्यानंतर जे पेटेंट घेतलं जातं, त्या कंपनीकडे त्याचं पेटेंट असतं आणि त्या पेटेंटला सुद्धा एक एक्सपायरी असते, त्याला एक पिरियड देतात. तो पिरियड असतो अंदाजे 15 ते 20 वर्षाचा. त्या 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान त्या औषधाचं जी किंमत असते ती त्या कंपनीची जी इच्छा असेल किंवा त्यांना वाटत असेल की ही माझी समजा 2 रुपयाला गोळी तयार होते, तर मी तिला कितीला विकावी, तर ते 2 रुपयाची गोळी 200 रुपयाला सुद्धा विकू शकतात. कारण का, तर
त्या औषधाचा जो शोध लावलेला आहे, शोधकर्ता आहे, त्याला पेटंट मिळालेला आहे आणि तो कमीत कमी पुढच्या 20 वर्षापर्यंत दुसरं कोणीही ते औषध बनवू शकत नाही. याचाच अर्थ काय की त्या औषधाला पर्याय नाही. ते औषध माणूस आजारी पडला तर त्याला तेच औषध घ्यावं लागेल जे मार्केटमध्ये एकमेव उपलब्ध आहे. ज्यावेळी त्याची 20 वर्ष संपतात, ज्यावेळी त्या पेटंटची 20 वर्ष संपतात, ते पेटंट एक्सपायर होतं, त्यावेळी इतर कंपन्या ते औषध बनवायला घेतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ह्याची 200 रुपये किंमत नसून हे औषध आपल्याला 20 रुपयामध्ये आपण बनवू शकतो. कारण त्याची बेसिक मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, उत्पादन करण्याची जी किंमत आहे ती 20च रुपये असते. पण ती जी मोनोपॉली झालेली असते, एक काय त्याला म्हणतात की बनवूच शकत नाही औषध, त्यामुळं त्याला पर्यायच राहिलेला नसतो पेशंटना किंवा ग्राहकांना. आणि म्हणून ते औषध ते 200 रुपयाला विकतात. ज्यावेळी पेटंट ऑफ होतं त्यावेळी तेच औषध 20 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतं. आणि मग आपण म्हणतो की जेनेरिक औषध, त्याला आपण ते बेसिक नावानी, मग तो उत्पादक काय करतो की पॅरासिटामोल या नावानीच ते औषध मार्केटमध्ये आणतो आणि त्याची उत्पादन क्षमता भरपूर असते आणि त्याची किंमत तो 200 रुपये न ठेवता 20 रुपये ठेवतो. त्याच्यामध्ये मग लोकांना शंका येईल की त्याची क्वालिटी किंवा त्याची जी परिणाम करण्याची क्षमता याच्यामध्ये काही फरक असेल का? त्याचा 0% फरक होतो. म्हणजे काय की जरी तुम्ही ब्रँडेड पॅरासिटामोल खाल्लं, क्रोसिन खाल्लं, तरी सुद्धा जो परिणाम होणार आहे माणसावर किंवा पेशंटवर, तोच परिणाम जेनेरिक औषध खाल्ल्यानंतर सुद्धा तोच परिणाम होतो. कारण का? त्याच्यासाठी त्याच्या क्वालिटी कंट्रोल किंवा त्याची जी आपण प्रत मेंटेन करण्याची जी पद्धत आहे आणि त्याच्यासाठी ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ FDA, USFDA, WHO, या ज्या संस्था आहेत, या संस्थांचं त्यांच्यावर कंट्रोल असतं. मग तो ब्रँडेड बनवणारा, औषध बनवणारा असो किंवा तो जेनेरिक बनवणारा असो, जर ज्या ब्रँडेड मध्ये जर 99% त्याची प्युरिटी त्या औषधाची, पॅरासिटामोलची जर असायला पाहिजे, तर तीच प्युरिटी जेनेरिक बनवणाऱ्या औषध कंपनीला सुद्धा तीच अट असते आणि ती त्याच चौकटीत बसून त्याचं उत्पादन करावं लागतं. याला आपण ब्रँडेड आणि जेनेरिक, फक्त किमतीचा फरक असतो, त्याच्यामध्ये क्वालिटीचा कोणताही तिळमात्र बदल झालेला नसतो. फक्त ती उत्पादन क्षमता वाढवून त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी केलेली असते आणि मार्केटमध्ये ज्या जनसामान्य जे गोरगरीब लोक आहेत त्यांना ते उपलब्ध करून दिलेली असतात. नंतर याच्यामध्ये काही उदाहरणं सांगतो मी की क्रोसिन असेल, ॲस्प्रो असेल किंवा डायक्लोफिनॅक किंवा ॲसेक्लोफिनॅक, ही जी पेन किलरची जी औषध आहेत ही सगळी आता जेनेरिक नावाने बाजारात उपलब्ध आहेत. आणि समजा डायक्लोफिनॅक हे जे पेन किलर आहे, ही गोळी एका ब्रँडेड कंपनीची जर तुम्हाला 40 रुपयाला पडत असेल, तर जेनेरिक मध्ये ती 10 रुपयाला पडते. कंपनी कधी कधी एखाद्या केसमध्ये असंही आहे की समजा फॉर एक्झाम्पल सिप्ला कंपनी आपण धरूया, सिप्लाचं एखादं औषध असेल, माझ्याकडे काही सिप्लाची औषध असतात, ॲम्लिप 80 बीपीची गोळी आहे. आता ॲम्लिप 80 ही गोळी हा ब्रँड नेम झाला. त्या ब्रँडची किंमत ती सिप्ला जी बनवते त्या सिप्लाच्या त्याच्या रॅपरवर किंवा स्ट्रिपवर 65 रुपीज किंमत आहे छापलेली. ती गोळी आपण आपल्या जेनेरिकच्या शॉपमध्ये किंवा इतर कोणत्याही दुकानामध्ये आपण ती 15 रुपयाला विकू शकतो. का विकू शकतो? तो मीही विकू शकतो, तो इतर दुकानदार सुद्धा विकू शकतो. त्याचं कारण असं आहे की त्याची खरेदीची किंमत दुकानदाराला
रिटेलरला ती एवढी नसते जेवढी त्याच्यावर छापील किंमत असते. आणि आपल्या जेनेरिक औषध व्यवसायाचं गमक हेच आहे की आपण इतर डॉक्टर्सना किंवा इतर हॉस्पिटल्सना ज्या सवलती किंवा त्यांना जे कंपन्या सवलती देत असतात औषध विक्रीसाठी, त्या आपल्या इथून किंवा जेनेरिकच्या माध्यमातून आपण त्या दाखल मी सांगतो की मी एक औषध बनवत होतो, अमॉक्सिसिलिन ट्रायहायड्रेट. हे मी एकेकाळी माझ्या पूर्वीच्या एका कंपनीमध्ये वर्षामध्ये नाही, महिन्यामध्ये 125 मेट्रिक टन बनवत होतो. हे वर्ष आहे 1996चं. 125 मेट्रिक टन. आता 125 मेट्रिक टन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याला आपण 250 मिलीग्रॅम किंवा 500 मिलीग्रॅमच्या पॅकिंग मध्ये ती गोळी आपल्यापर्यंत पोहोचते. आणि हे मी 125 मेट्रिक टन बनवत होतो. आणि त्यावेळी आपल्या भारताची लोकसंख्या 100 कोटी होती. आज ती 140 कोटी आहे. याचा अर्थ असा आहे का की ते 125 मेट्रिक टन औषध जे आपण बनवायचो ते फक्त भारतीय जनतेलाच द्यायचो? मग त्याचा असाही अर्थ होतो की 100% तिथले आपल्या भारतातले पेशंट होते का? नाही. 5 ते 10% लोकांना त्याची गरज असते. पण हे औषध 125 मेट्रिक टन मी जगातल्या जवळजवळ 180 कंट्रीज मध्ये आपलं ते औषध जायचं. एकाच टेक्निकनी बनवलेलं, एकाच फॉर्म्युल्यानी बनवलेलं, एकाच पद्धतीने त्याला स्टोअर केलेलं आणि तपासलेलं, त्याची प्रत तपासलेली तेच औषध जगभर आपण सप्लाय करत होतो. मग एखादी लुपिन सारखी कंपनी ती आमच्याकडून 500 किलो घेतलं, सिप्लानी 500 किलो घेतलं, टोरंटनी 500 किलो घेतलं. त्याची तपासणीची पद्धत आमच्याकडे एकच असायची आणि त्याच्या कंपन्या त्याला गोळ्याच्या स्वरूपात पॅक करतात आणि त्या मग मार्केटमध्ये आणतात. कोणी त्याला ऑगमेंटिंग म्हणेल, कोणी अल्मॉक्स म्हणेल, कोणी अजून काही तिसरं नाव देईल. तर हे सगळे त्यांचे ब्रँड म्हणून बाजारात येतात. आणि मग त्याच्यात बऱ्याच जेनेरिक फॉर्म्युले असतात. आणि मग आपण म्हणतो की सिप्लाचा अमॉक्सिसिलिन चांगला आहे किंवा लुपिनचा अमॉक्सिसिलिन चांगला आहे किंवा फायझरचा अमॉक्सिसिलिन चांगला आहे. असं काहीही नसतं. तिथं सप्लायर एकच असतो आणि फक्त प्रत्येकाने बनवलेले ब्रँड वेगवेगळे असतात. आणि त्यांचं मार्केटिंग, जिथं अमिताभ बच्चन त्या एखाद्या गोळीचं मार्केट केलं तर आपल्याला वाटतं की अरे अमिताभ बच्चन मार्केटिंग करतोय म्हटल्यावर ही गोळी एकदम फर्स्ट क्लास असणार आहे. पण त्या अमिताभ बच्चननी करोडो रुपये घेतलेले असतात आणि इतर जी एक छोटी कंपनी असते तेच औषध बनवणार असती, त्या कुठे ऍडव्हर्टाइजमेंट खर्च असतो तो असतो आणि म्हणूनच त्यांना स्वस्तामध्ये औषधं विकायला परवडतात. जेनेरिक औषधं ही असू शकतात. सगळे कंपनी, रॅनबेक्सी आहे, सिप्ला आहे, डॉक्टर रेड्डी आहे, सन फार्मा आहे, ज्या सगळ्या आपण ब्रँडेड औषधांसाठी ज्या प्रसिद्ध आहेत कंपन्या, या सगळ्या कंपन्यांची औषधं जेनेरिक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत. आपण त्यांची चौकशी करत नाही, त्याची माहिती घेत नाही आणि म्हणून आपल्याला ते माहिती नसतं. आपल्याला फक्त एकच माहिती असतं की आपण डॉक्टरनी दिलेली चिठ्ठी आणि त्याच्यावर लिहिलेला ब्रँड तोच आपल्याला उपयुक्त आहे. आणि त्याच्यातलं आपण जास्त माहिती घेत नसल्यामुळं आपण त्या औषधाला जास्त पैसे देतो. पैसे किती देतो? 10 रुपयाचे 30 ते 70% आपण त्याला पैसे देतो जास्त. ऍक्च्युली तीच गोळी 100 रुपयाची गोळी आपल्याला 20 रुपयाला 30 रुपयाला सुद्धा मिळू शकते. तर हे ज्ञान आपल्या
गोरगरिबांना किंवा खेड्यामधल्या लोकांना, जे पेशंट सगळीकडे असतात, या सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊन याच्यावर खरोखर लोकांचे हजारो रुपये आपण वाचवायचं चांगलं काम करू शकतो. आज एखाद्याला हार्टचा त्रास असतो, कोणाला शुगरचा त्रास असतो, आपल्या घरामध्ये पालक असतात, त्यांना सुद्धा शुगर असते, बीपी असते. मग आपण जे डॉक्टरनी लिहिलेली असतात ती औषधं आपण घेत असतो. तीच औषधं जेनेरिक स्वरूपात सुद्धा उपलब्ध असतात, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. का करतो? तर ते डॉक्टरनी लिहिलेलं नसतं. तर ऍक्च्युली डॉक्टरला सुद्धा सरकारने बंधन केलेलं आहे की डॉक्टरांनी जेनेरिक औषधं म्हणजे काय, की ज्या औषधाचं मूळ नाव हे चिठ्ठीमध्ये लिहून द्यावं. आणि ते नाव तुम्ही जर कुठल्याही मेडिकल मध्ये गेलात तर ते तुम्हाला ते औषध जेनेरिक मध्ये मिळू शकतं. तुम्ही स्वतःहून सांगू शकता की आम्हाला जेनेरिक औषधं द्या म्हणून. जेनेरिक औषधाची प्रत आणि ब्रँडेड औषधाच्या प्रतीमध्ये काहीही फरक नसतो. ती दोन्हीही 100% इफेक्टिव्ह असतात. त्यांचा परिणाम सुद्धा चांगलाच असतो. नंतर आपण आता ही कुठल्या कुठल्या आजारासाठी जेनेरिकची औषधं उपलब्ध आहेत. अगदी सर्दी पडशापासून मोठमोठे कॅन्सर सारखे आजार, या सगळ्यांसाठी तुम्हाला औषधं उपलब्ध आहेत. जेनेरिक स्वरूपात औषधं उपलब्ध आहेत. ती आपण शोधून काढली पाहिजेत आणि त्याची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण एखाद्याला 1000 रुपयाचं जर औषध लागत असेल तर आपण स्वतःहून प्रयत्न करून जेनेरिकचं कुठं शॉप आहे किंवा जेनेरिक मध्ये स्वस्तामध्ये एखादं औषध उपलब्ध आहे का, हे उपलब्ध करून आपण आपल्या फॅमिली मेंबरला किंवा नातेवाईकांना हे सुचवू शकतो. आता जेनेरिक औषधामध्ये हा एवढा फरक का असतो हे तुम्हाला सांगितलं मी. पेटेंटचा एक प्रकार आहे. आणि दुसरा, याच्यामध्ये जो काही चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जी औषधं शोधली जातात, जे पहिल्यांदाच औषध शोधलं जातं, त्याच्यामध्ये त्या नवीन औषधं तयार करताना कित्येक त्या शास्त्रज्ञांना त्याच्यावर शोध लावताना जवळजवळ हजारो प्रयोग करायला लागतात. पहिल्या प्रयोगात कुठलंच औषध किंवा कुठलाच एखादा प्रयोग यशस्वी होत नाही. त्या हजारो प्रयोगानंतर तो कुठं शेवटचा एक मॉलिक्यूल आपला जो म्हणतो की औषध, ते तयार होतं. आणि याच्यासाठी लागणारा तो वेळ असतो, जो पैसा असतो, किंवा जे शारीरिक श्रम असतात, हे सगळ्यांसाठीचा मोबदला म्हणून ते शास्त्रज्ञ तेवढा पैसा आकारू शकतात. कारण वेळ आणि जे काही ज्ञान आहे हे तोच देऊ शकतो ज्याच्याकडे ते टॅलेंट आहे तो. आणि त्याची किंमत म्हणून आपण त्या शोधाला एक किंमत द्यायची, म्हणून ती किंमत आपल्याला मोजावी लागते. नंतर पेटेंट संपल्यानंतर, मी जसं म्हटलं की पेटेंट संपल्यानंतर कोणीही बनवू शकतं. तर अशा कित्येक कंपन्या आहेत ज्या, तुम्हाला सांगतो, या भारतामध्ये आपण जगामध्ये आपला देश हा अव्वल आहे, 1 नंबरला आहे. कशाच्या बाबतीत? एक्सपोर्टच्या बाबतीत. काय एक्सपोर्ट करतो? तर जगातल्या सगळ्यात जास्त जेनेरिक औषधांचं एक्सपोर्ट भारतामधून होतं. आणि जगातले काही प्रगत देश जे आहेत, अमेरिका, जर्मनी, नंतर तुमचा इटाली, हे सगळे देश जेनेरिक औषधांचा सर्रास वापर करतात. त्यांच्याकडे अवेअरनेस आहे, त्यांच्याकडे ज्ञान उपलब्ध आहे, त्यांच्याकडे एज्युकेशन आहे, आणि त्यामुळं ते बिनधास्त वापरतात. आपल्याकडे त्याचा नाहीये. आपल्याकडे त्याचा एवढा वापर अजून किंवा नॉलेज तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाहीये.
नाही तर आज सुद्धा जगामध्ये सगळ्यात जास्त जेनेरिक औषधं बनवणारी कंपनी देश हा भारतच आहे. भारतामध्ये बेसिक नवीन औषधावर जर काम म्हटलं तर आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी आजपर्यंत कोणतंही औषधाचा शोध हा भारतामधून लागलेला नाही. आपण जेवढी औषधं ॲलोपॅथिक औषधं जे खातो, जी आपण मार्केटमधून विकत घेतो, ती सगळी औषधं ही परदेशातच शोध लागलेले आहेत आणि इथं आपण त्याचे जेनेरिक व्हर्जन किंवा त्यांची जी ब्रँडेडची टेक्नॉलॉजी आहे ती आपण भारतामध्ये घेऊन भारतामध्ये आपण ती औषधं बनवतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक चांगली संधी मी इथं सुचवतोय की बघा तुमचे आहेत आपल्याकडं बरेच शिक्षक सुद्धा त्या मानसिकतेचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये आजपर्यंत एकही ॲलोपॅथिक औषध त्याचा मूलभूत तयार करण्याचा फॉर्म्युला किंवा मूलभूत शोध लागलेला नाही. ही आपल्यासाठी एक संधी आहे. या संधीचा पुरेपूर विचार करा आणि चांगला अभ्यास करा. त्याच्यासाठी आपले शिक्षक मार्गदर्शन करत राहतील आणि याच्यातून तुमचं उज्ज्वल भविष्य होऊ शकतं आणि याच्यातून भारताला अनेक औषधांचे शोध लागून आपण भारतामध्ये एक चांगला आर्थिक सुबत्ता भारताला आणू शकतो. आता ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला जेनेरिक औषधांची काही उदाहरणं सांगेन. प्रत्येक ज्या मार्केटमध्ये जेवढी औषधं उपलब्ध आहेत, जवळजवळ 1500 ते 1600 प्रकारची औषधं कॉमन समजा रक्तदाब असेल, शुगर असेल किंवा हाडाचे विकार असतील, या नंतर हृदयाचे विकार असतील, या सगळ्यांसाठी जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत. या सगळ्या रोगांसाठी जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत. भारत सरकारने आता परवा 23 फेब्रुवारीला एक दिवस साजरा केला, जनऔषधी दिन. त्या जनऔषधी दिनामध्ये अजून मोदी सरांनी जनतेला सांगितलेलं आहे किंवा भारताला उद्देशून सांगितलंय की त्यांना आता ती 7000 शॉप्स भारतामध्ये चालू करायचे. याची पहिली सुरुवात झाली राजस्थान मधून. तुम्ही सत्यमेव जयते जर हा कार्यक्रम आमिर खान चा जर बघितला नसेल तर आवर्जून बघा. त्याच्यामध्ये जेनेरिक औषधाबद्दल अगदी अतिशय उत्तमरित्या माहिती दिलेली आहे. डॉक्टर सर, कुंभार सर. हा बोला की. आपल्याकडे तो व्हिडिओ आहे का? मी परवा एक व्हिडिओ शेअर केला होता. बघतो. ह्याचा का? सत्यमेव जयते. बघतो, असला तर बघतो आणि टाकतो तू. हा, नाही तो व्हिडिओ जर आपला त्यांनी जर मुलांनी जर पाहिला तर त्यांच्या बऱ्याच शंका इथल्या इथं दूर होतील. मी माझ्याकडे आहे का बघतो आणि मी तुम्हाला फॉरवर्ड करतो आणि तुम्ही तो डिस्प्ले करायला घ्या. एक मिनिट. मुलांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? मी त्याच्यातून इंटरॅक्टिव्ह आपण सेशन ठेवू शकतो. हो, इंटरॅक्टिव्ह करायचं आहे. आता या ह्याच्यामध्ये पहिल्या सेशन मध्ये 5 मिनिटं उरलेली आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, ते पण बघूया. हा, चालेल. तो व्हिडिओ नंतर आपण त्यांच्या ग्रुपवर टाकू शकतो. हो, बरं चालेल. हा, नंतर आपण व्हिडिओ टाकू शकतो. ग्रुप आहेत त्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या ठीक आहे होऊ शकतो. ओके. निर्मितीबद्दल थोडस. ठीक आहे. औषध आता हे
औषधं कोणकोणत्या प्रोसेसनी बनवू शकतो आपण, याच्यामध्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. त्याच्यामध्ये फर्मेंटेशन म्हणजे जैविक किण्वन प्रक्रिया, त्याच्यामधून तुम्हाला माहिती असेल पेनिसिलिनचा शोध 1926 साली लागला. त्याचं शास्त्रज्ञाचं नाव होतं अलेक्झांडर फ्लेमिंग. त्या पेनिसिलिन तयार कसं होतं, तर ते फर्मेंटेशननी होतं. त्या टेक्नॉलॉजीमध्ये पुढे प्रगती होत गेली. अँटीबायोटिक वर त्याचं पेनिसिलिन पासून अमॉक्सिसिलिन तयार झालं, नंतर अनेक प्रतिजैविक तयार झाली. या सगळ्यांसाठी जर बेसिक रॉ मटेरियल कुठलं असेल तर नॉर्मली लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सजीवांपासून झालेला एखादा पदार्थ तो पुढे घेतला जातो आणि तो की रॉ मटेरियल आपण त्याला म्हणतो. आता एक उदाहरणादाखल सांगतो की आपण अमॉक्सिसिलिन नाव बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. अमॉक्सिसिलिन साठी सगळ्यात सुरुवातीचं रॉ मटेरियल आहे ते पेनिसिलिन आहे. हे पेनिसिलिन नावाची बुरशी आहे. त्या बुरशीपासून ते पेनिसिलिन तयार होतं. त्या पेनिसिलिन पासून आपण तिला रिॲक्शन करतो, तिच्याबरोबर बायोलॉजिकल फर्मेंटेशन करतो, नंतर पुढे त्याचं अमॉक्सिसिलिन तयार होतं. अमॉक्सिसिलिन हे प्रतिजैविक म्हणून आपण कॉमन आजारावर डॉक्टर लिहितात आणि ते अमॉक्सिसिलिन मध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. त्याच्यामध्ये काही इक्विपमेंट वापरली जातात, मशिनरी वापरली जाते. ते बेसिक मशिनरी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये तयार करायचं असेल तर तुम्हाला बीकर लागेल, तुम्हाला फ्लास्क लागेल, तुम्हाला ड्रायर लागेल, ते मटेरियल फिल्टर लागेल. हे सगळे बेसिक काही मशिनरी लागतात आणि हे ग्रॅम मध्ये बनवू शकतो आपण. आणि जर मला ते किलो मध्ये बनवायचं असेल तर त्याच्यासाठी एक रिएक्टर लागेल. जसा बीकर असतो तसाच मोठा स्टेनलेस स्टील किंवा ग्लासचा मोठाच्या मोठा रिएक्टर लागतो. मग समजा मला 100 किलो बनवायचा आहे तर त्याला एक 500 लिटरचा रिएक्टर, आपण त्याला रिएक्टर म्हणतो, तो रिएक्टर लागेल. नंतर ती बेसिक त्याच्यामध्ये रिएक्शन प्रोडक्ट वगैरे तयार झाला की त्याच्यातून मग तो त्याला त्याच्यात जो विरघळवण्याची साठी जे माध्यम वापरलं जातं, कधी कधी ते सॉल्व्हंट म्हणजे त्याला अल्कोहोल किंवा स्पिरिट किंवा मिथेनॉल, इथेनॉल अशा प्रकारचे सॉल्व्हंट्स वापरले जातात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुद्धा वापरलं जातं. मग पाण्यामधून तो प्रोडक्ट बाहेर काढण्यासाठी आपण त्याला फिल्टर करायला पाहिजे. जो आपण बुकनर फनेल प्रयोगशाळेत वापरतो, त्या बुकनर फनेलवर जसं आपण फिल्टर करतो तसं इंडस्ट्रियल स्केलमध्ये मोठमोठ्या कंपन्यामध्ये त्याला सेंट्रीफ्यूज असतो. तो सेंट्रीफ्यूज काय करतो, त्याच्यामध्ये आपण ते लिक्विड टाकायचं आणि तो सेंट्रीफ्यूज गोल 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 फिरून त्याच्यातलं पाणी किंवा सॉल्व्हंट ते बाहेर काढतो आणि जे सॉलिड राहतात ते सॉलिड मग आपण त्याला ड्राय करायला पाहिजे, सुकवतो. त्याच्यासाठी ट्रे ड्रायर, व्हॅक्यूम ड्रायर किंवा इतर प्रकारचे फ्लुइड बेड ड्रायर, FBD त्याला म्हणतो, अशा प्रकारचे मोठमोठे अवजारं वापरायला लागतात. ते फिल्टर ड्राय केल्यानंतर ड्राईंग नंतर त्याचं पावडर करायला लागते. पावडर केली की ती पावडर जी आपण गोळ्यामध्ये जी बनवायची आहे, आता गोळ्यामध्ये काही कॅप्सूल्स असतात. कॅप्सूल्स मध्ये तुम्ही पातळ अजून त्या बारीक गोळ्या असतात. त्या गोळ्या म्हणजे त्याला कोटिंग केलेलं असतं, शुगर कोटिंग, म्हणजे कडवट असतात म्हणून त्याला शुगर कोटिंग करून ते आपण बनवतो. ह्या सगळ्या बनवल्यानंतर त्याला टॅबलेट फॉर्म मध्ये त्याला टॅबलेट कॉम्प्रेशन मशीन म्हणजे प्रॉपर फॉर्म्युला मिक्स करायचा आणि नंतर त्याला गोळ्यांच्या स्वरूपामध्ये आकार द्यायचा. मग कुठली गोळी, एखादी कंपनी पॅरासिटामॉलची गोळी लांब बनवत असेल, एखादी गोल बनवत असेल किंवा एखादी त्रिकोणी बनवत असेल, तर तो आकार हा प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा असू शकतो. मग ती गोळी झाल्यानंतर मग त्याला इंटरनेटचा जरा थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. लो इंटरनेट कनेक्शन असलं तर आपल्याला थोडा 2 मिनिटांमध्ये सर जॉईन झाले ते
परंतु इथं एंट्री होत नाही त्यांची. औषधांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर काही प्रश्न असणार आहेत, लहान मुलाला दिली जाणारी औषधं कशी केली जातात, मोठ्या माणसाला कशी औषधं हे केली जातात, ते त्याच्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अल्युमिनियम मध्येच का पॅक करतात, असे पण प्रश्न तुम्हाला विचारता येऊ शकतात. किंवा बॉटल्स कोणत्या प्रकारचे असतात, त्याची स्वच्छता कशी राखली जाते. औषध तयार करताना त्याच्यामध्ये काही जर आत एखादा केमिकल गेलं किंवा परवा कुणीतरी हे काढलं होतं, त्याच्यामध्ये खिळाच गेला तर जाऊ शकतो का तसा, त्याच्या संदर्भात पण तुम्ही विचारू शकता. अजून काही माहिती कधी मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मी यथोचित शकेल. तर ही जी औषधं तयार करण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगत होतो. त्याच्यामध्ये मोठमोठ्या अगदी किलोपासून एक टनापर्यंत औषधं बनवण्याचे कारखाने असतात. आपल्या कराडमध्ये जवळजवळ 5 ते 6 कारखाने आहेत जी औषधं बनवतात. त्याच्यामध्ये कराड परिसरात, कराडमध्ये तासवडे MIDC मध्ये संकल्प फार्मास्युटिकल्स, नंतर अहेली फार्मास्युटिकल्स, नंतर SDS न्यूट्रास्युटिकल्स, अशा 5 ते 6 प्रकारच्या कंपन्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बनवणाऱ्या कंपन्या आहेत. कधी तुम्हाला जर वाटलं की एखादी सहल काढावी तर आपण त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न करून ही सहल सुद्धा तुमची घडवून आणता येईल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ही जेनेरिक औषधं मुळातच स्वस्त असतात, बनवण्याची किंमत त्यांची स्वस्त असते आणि आपण सर्व मित्रांनी, विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा या अभ्यास करून आपल्या ज्या कुटुंबामध्ये जे कोणी आजारी असतील, त्यांना औषधांची गरज असेल, या सगळ्यांची माहिती व्यवस्थित घेऊन ती आपण जेनेरिक औषधं यांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावं. याच्यामध्ये अजून विद्यार्थ्यांना काही शंका असतील किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर घेऊ. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकतायत. पहिल्यांदा त्यांना अनम्यूट करायला सांगा. हा तर करतायत. हा बोल सर. काय काय गोळ्या 500 mg असतात म्हणजे काय हो सर? 500 mg असतात ह्याचा अर्थ असा की समजा एक उदाहरणादाखल सांगतो आपण, पॅरासिटामोल ही गोळी 500 mg आहे. ठीक आहे. याचा अर्थ की या गोळीचं जर आपण वजन केलं तर त्याची जवळजवळ 1 ते 2 ग्रॅम वजन भरेल तुमचं त्या गोळीचं. मग 500 mg का लिहिलेलं आहे त्याच्यावर? तर mg म्हणजे काय की त्याला API म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, म्हणजे पॅरासिटामोल हा मेन घटक आहे त्या औषधामध्ये, त्या गोळीमध्ये, आणि त्याचं वजन 500 मिलीग्रॅम आहे. समजलं का? API म्हणजे काय?
ऍक्टिव्ह हो सर. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे त्याच्यातला जो मेन घटक आहे ज्याच्यामुळं ज्या विकारासाठी ते औषध दिलेलं आहे आणि त्या औषधांनी तो विकार बरा होणारा असतो, म्हणून त्याला आपण ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणतो. आणि त्या गोळ्यांचे वजन जर 500 mg लिहिले आहे, पण त्याचं वजन एखाद्या वेळेस कधी कधी 2, 3, 5 ग्रॅम पर्यंत असतं आणि आपण चिंतित पडतो की 500 मिलीग्राम लिहिलंय आणि बाकीचं काय आहे. तर बाकीचे जे बाइंडिंग मटेरियल असतात, गोळी तयार करण्यासाठी जे घटक असतात ते वापरले जातात. त्याच्यात डिंक सुद्धा वापरला जातो, स्टार्च वापरलं जातं, कलरसाठी एखादं नॅचरल कलर वापरले जातात. हे सगळे एकत्र करून मग त्याच्यात एन्श्युअर केलं जातं, खात्री केली जाते की जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे म्हणजे पॅरासिटामॉल आहे तो 500 मिलीग्रॅमच असणार, म्हणून ते गोळ्यावर लिहिलेलं असतं 500 mg. कधी कधी एखाद्या गोळी 1 मिलीग्रॅमची असते, कधी कधी एखादी गोळी 0.1 मिलीग्रॅमची सुद्धा असते. ते औषधावर डिपेंड असतं की ते किती प्रमाणात आणि किती वजनाच्या बॉडी मास इंडेक्स त्याला म्हणतो आपण. आता एखादा पुरुष आहे, ज्याचं पुरुष किंवा स्त्री आहे ज्याचं वय 20च्या पुढे आहे किंवा तर त्याच्यासाठी सुद्धा ती पॉवर ठरलेली असती. पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम कोणाला पाहिजे, नंतर 250 मिलीग्राम कोणाला पाहिजे किंवा 100 मिलीग्राम कोणाला पाहिजे, हे बॉडी मास इंडेक्स वर ठरवलं जातं आणि त्याच्यामुळे ते डॉक्टर त्या पॉवरची औषधं लिहितात. पुढचा प्रश्न. एक प्रश्न असा आहे की तेवढंच त्याच्यामध्ये आलंय किंवा नाही कसं ठरतं? 500 मिलीग्रॅम म्हणजे 500 मिलीग्रॅम आलं प्रत्येक गोळीमध्ये कसं येतं? जे मिक्सर तयार केलं असतो म्हणजे मशीनवर तयार तेवढा रंग आणि तेवढं केमिकल कसं आलं? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. तिथं मिक्सर असतात कंपनीमध्ये, हे औषध बनवण्यासाठी मिक्सर असतात. आपण घरात मिक्सर वापरतो तशाच प्रकारचे मोठे मोठे मिक्सर असतात ज्याच्यामध्ये आपण ठराविक क्वांटिटी, एक समजा मला 1 टन मटेरियल बनवायचं आहे, ठीक आहे, 1 टन मटेरियल बनवायचं आहे, किती पॉवरचं? तर 500 मिलीग्रॅम पॉवरचं 1 टन मला मटेरियलची बॅच घ्यायची आहे. मग त्याच्यात 1 टन मध्ये मला 500 मिलीग्रॅमचं किती किलो मटेरियल टाकायला लागेल एका टनामध्ये? नंतर इतर जे लॅक्टोज आहे किंवा स्टार्च आहे किंवा डिंक आहे किंवा इतर जे मटेरियल आहे ते किती किती टाकायला लागेल, जेणेकरून माझ्या पॅरासिटामॉल मेन जो घटक आहे त्याचं वजन 500 मिलीग्रॅमच्या वर जाणार नाही. आणि असा फॉर्म्युला असं मिक्सचर केलं जातं आणि ते टॅबलेटिंगला घ्यायच्या अगोदर म्हणजे त्याची गोळी तयार करायच्या अगोदर मिक्सर मधून त्याचं सॅम्पल घेतलं जातं, ते क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला पाठवलं जातं आणि तिथं त्याचं टायट्रेशन होतं प्रयोगशाळेमध्ये. त्याची तपासणी केली जाते की ती पर ग्रॅम ऑफ पावडर म्हणजे 1 ग्रॅमच्या मिक्स केलेल्या पावडर मध्ये किती ग्रॅम पॅरासिटामॉल आहे. ते ज्यावेळी 500 मिलीग्रॅम हे कन्फर्म होतं त्याच्यानंतर गोळी बनवण्यासाठी ते पुढे जात. समजलं? हो हो. पुढचा प्रश्न. नमस्कार सर. हा बोला. हा नमस्कार. कापसे सर बोलतोय. हा बोला सर. आता बऱ्याच वेळेला औषधामध्ये बघा सिरप आणि टॅबलेट असतात किंवा कॅप्सूल वगैरे, मग त्यामध्ये औषध घेताना आपण सिरप घेणं की टॅबलेट घेणं सोयीस्कर म्हणजे नेमकं म्हणजे त्यात औषधाचं प्रमाण योग्य रीतीने कुठल्यात मिळेल? सिरप मध्ये तिन्ही प्रकारच्या औषधामध्ये ते योग्यच प्रमाण असतं. ओके ओके. उदाहरणार्थ टॅबलेट मध्ये दिलं तर 500 मिलीग्राम तुम्हाला एका डोस मध्ये मिळेल
अशी 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 इन्स्ट्रक्शन डॉक्टरची असते, आदेश असतात. ओके. नंतर तुम्हाला जर सिरप दिला असेल तर सिरप मध्ये ते उजव्या बाजूला असा एक कॉलम असतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रत्येक 5 ml मध्ये ह्या औषधाचे घटक किती असतील, तिथं वर लिहिलेलं असतं बघा. ईच 5 ml कंटेन्स. मग पॅरासिटामोल 125 मिलीग्रॅम असेल, जर 5 ml तुम्ही चमच्यामध्ये औषध घेतलं तर 125 मिलीग्रॅम ते त्याच्यावर बॉटलमध्ये जसं असेल तसं आपण फॉलो करायला लागतं. ते टोपण मिळतं बघा प्लॅस्टिकचं सिरपसाठी, त्या बॉटलसाठी. त्या बॉटलला लिहिलेलं असतं. डॉक्टर काय म्हणतात की हे औषध तुम्ही 5 ml किंवा 3 चमचे किंवा 2 चमचे, चमच्याचं अंदाजे 2.5 ml चा चमचा असतो. आणि आता तर कप द्यायला लागलेत, तर कप मध्ये सांगतात की 5 ml चा कप घ्या. आणि मग आपण तिकडे त्या बॉटलवर जर बघितलं, वाचलं, तर तिथं आपल्याला कळतं की तिथं इन्स्ट्रक्शन असते, ईच 5 ml कंटेन्स 100 मिलीग्रॅम्स ऑफ पॅरासिटामोल. मग डॉक्टर आपल्याला जर द्यायचं असेल की 100 मिलीग्रॅम औषध द्यायचं असेल, तर तो म्हणेल की 2 चमचे औषध घ्या. जर तुम्हाला जर 200 मिलीग्रॅम डॉक्टरला सुचवायचं असेल तर तो म्हणेल की 4 चमचे औषध घ्या. म्हणजे औषधाचं प्रमाण तेवढंच असतं, फक्त ते लिक्विड फॉर्म मध्ये ग्रॅम्स पर ml मध्ये असतं, मिलीग्रॅम्स पर ml. आणि इथं तर ऑलरेडी तो फॉर्म्युला पॅकच केलेला असतो कॅप्सूल सर, मध्ये. आणखी दुसरा एक प्रश्न असा होता की बऱ्याच वेळा आपल्याकडे ड्रॉप्स असतात की नाही, डोळ्यातले किंवा नाकात घालण्याचे, कानातले. ज्यावेळेला आपण ते ओपन करतो त्यावेळेला की परत ते एक एक्सपायरी त्याची 2-3 महिने पुढे असेल समजा, तर मग त्यावेळेला त्याचा वापर करू शकतो का आपण? असा नाही करू शकत. नाही ना. त्याचं कारण असं आहे की आपण तो आय ड्रॉप हे नॉर्मली अँटीबायोटिक असतात किंवा पेन किलर असतात. 99% बाबीमध्ये हे अँटीबायोटिक्स असतात, प्रतिजैविक असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये जे फायनल मीडियम असतं ते पाणी असतं. आणि ते ज्यावेळी आपण डोळ्यामध्ये सोडतो 1 ड्रॉप 2 ड्रॉप, त्यावेळी ते हवेच्या संपर्कात येतं. हवेच्या संपर्कात, हवा काही शुद्ध नाहीये. आपण काही ऑपरेशन थिएटर मध्ये राहत नाही, आपण सामान्य घरामध्ये राहतो, ज्याच्याकडे हवेत धुळी लाखो करोडो संख्येनं बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. आणि मग त्यांचा संपर्क जर त्याला आला आणि तुम्ही बराच काळ जर ती बॉटल तशीच ठेवली, तर त्याच्यामध्ये त्या जीवाणूंची वाढ होते त्या बॉटलमध्ये. आणि मग ती बॉटल ते औषध खाऊन टाकतात किंवा औषध खराब होतं ते. आणि आपल्याला ते काही दिसत नाही, कारण आपल्याकडे काही क्वालिटी कंट्रोल नाहीये. पण हे अभ्यासातून त्यांनी या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत शास्त्रज्ञ, की बाबा ते एकदा वापरलं, कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये जोपर्यंत आपण त्याचा वापर करायचा आहे, समजा 5 दिवस वापर करायचा, तर 5 दिवस वापर करायचा, लगेच कॅप बंद करायची आणि नंतर त्याला बाजूला ठेवायचं. समजा ते आपण ठेवलं आणि 2 महिन्यांनी आपण जर म्हटलं की आपण त्याला परत वापरायचं आहे, तर ते योग्य नाहीये आणि कुठलेही डॉक्टर त्याच्या तसं सुचवणार नाहीयेत. मी स्वतः सुद्धा त्याच्या अगेन्स्ट आहे. कारण का, त्याच्यामधून एखादं मोठं इन्फेक्शन होऊ शकतं आणि ज्या गोष्टीसाठी आपण त्याला उद्देशाने आपण ते वापरणार आहे, तो उद्देश आपला सफल होत नाहीये. मला वाटतं तुमची शंका सॉल्व्ह झाली. झाली सर. ओके. अजून एक प्रश्न असा येतो की एक्सपायरी डेट कंपनी त्या ह्याच्यावर टाकत असते, त्याचं एक्सपायरी डेटचं R&D कसं केलेलं असतं? एक्सपायरी डेट म्हणजे नॉर्मली जी मार्केटमध्ये आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एक्सपायरी डेट कशावरून ठरवावी? औषध बनवल्या, आता एक्सपायरी डेट द्यायची कुठली
याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी आता रिसेंटली एक 10 वर्षापूर्वी गाईडलाईन्स मध्ये परत चेंज झालेलं आहे. म्हणजे मी मटेरियल बनवायला घेतलं आणि मटेरियल तयार झालं, याच्यातली दोन्हीपैकी कुठली एक्सपायरी डेट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट असावी, हा बेसिक मुद्दा होता. तर त्याच्यावर पूर्वी काय करायचे की माझी गोळी तयार झाली की तो दिवस म्हणजे माझा मॅन्युफॅक्चरिंग इयर किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट. पण त्याच्यावर आता चेंजेस असे झालेले आहेत की ज्या दिवशी मी त्याचा बनवण्याची प्रोसेससाठी पहिलं रॉ मटेरियल वापरलं, पहिला प्रोसेस ज्या दिवशी मी चालू केली, दॅट शुड बी मॅन्युफॅक्चरिंग डेट. आता एक्सपायरी डेट कशी, तर एक्सपायरी डेट म्हणजे फायनल प्रोडक्ट आम्ही घेतो तो त्याच्या एक्स्ट्रीम कंडिशनला, हाय टेम्परेचर, हायर ह्युमिडिटी म्हणजे अति आर्द्रतेमध्ये, अति तापमानामध्ये, या सगळ्यामध्ये त्याची तपासणी स्टॅबिलिटी चेक केली जाते की ते किती तापमानाला स्टोअर केल्यानंतर, नंतर किती आर्द्रतेमध्ये त्याला स्टोअर केल्यानंतर त्याची क्वालिटी जी आहे, समजा मी पहिल्या दिवशी त्याची क्वालिटी 99.99% होती, तर मी या सगळे थर्मल शॉक दिला, नंतर ह्युमिडिटीचा शॉक दिला, या सगळे दिल्यानंतर जर ते 8 दिवस मी हायर टेम्परेचरला ठेवलं एक्सपोनेन्शियल कंडिशन्स मध्ये, आणि जर 8 दिवसानंतर त्याची क्वालिटी मी चेक केली आणि त्याची जर क्वालिटी आली 98.99%, म्हणजे 1% नी ती डीके झालं, तर ह्याचा मग त्याचं एक कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यावर ठरवलं जातं की हे ज्या अर्थी एक्स्ट्रीम कंडिशनला 8 दिवस स्टोअर केल्यानंतर 1% नी स्टॅबिलिटी डाऊन झाली, ह्याचा अर्थ एसी मध्ये म्हणजे रेफ्रिजरेटेड टेम्परेचर किंवा 25 डिग्रीच्या खाली जर त्याचं आणि आर्द्रता 60% खाली जर त्याला स्टोअर केलं तर ते 3 वर्ष त्याला काही होणार नाही. आणि दुसरं एक असतं तर स्टडी करण्यासाठी की स्टॅबिलिटी स्टडी आपण त्याला म्हणतो, ते सेम कंडिशन जशा मार्केटमध्ये कंडिशन असतात किंवा जशा तुमच्या आमच्या घरामध्ये स्टोरेज कंडिशन्स असतात, अशा कंडिशन मध्ये ते मटेरियल ठेवलं जातं आणि ते मग जेवढी वर्ष तिथं त्या कंडिशन चांगल्या कंडिशनला राहील तेवढी त्याची एक्सपायरी, म्हणजे त्याची क्वालिटी कमी व्हायला नाही पाहिजे, हा मेन क्रायटेरिया असतो. ज्यावेळी त्याची क्वालिटी 4% कमी होईल, त्या प्रोडक्टच्या इनिशियल क्वालिटीच्या 4% किंवा 5% त्या FDA गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत की त्याच्याप्रमाणे ते जर क्वालिटी त्याच्यापेक्षा कमी आली तर ती एक्सपायरीला, समजा 3 वर्ष एक्सपायरी असेल तर ती 3 वर्ष एक्सपायरी आपण देऊ शकत नाही, मग त्याच्यावर परत काम करून ती 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष अशी दिली जाते. तर त्याचा स्टॅबिलिटी स्टडी हा एक्सपायरीचा मेन क्रायटेरिया आहे. हॅलो, अजून काही प्रश्न आहेत? पवार आभार मानायचे. थोडा वेळ अजून काही 2 प्रश्न आहेत. एक्सपायरी डेट जशी आहे तसे सूर्यप्रकाशापासून ही औषधं व्यवस्थित ठेवायला लागतात किंवा ह्युमिडिटी पासून, हे तुम्ही सांगितलं. परंतु खराब झालेली औषधं ही विल्हेवाट कशी लावायची असतात ह्याच्या संदर्भात पण थोडंसं मार्गदर्शन. खराब झालेली याच्यामध्ये दिली जातात, याच्यामध्ये खराब झालेली औषधं जी एक्सपायरी असते ती एक तर तुम्ही त्या कंपनीला परत पाठवू शकता, किंवा त्याचं जे काही वेस्ट डिस्पोजल मॅनेजमेंट आहे, आपल्या प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये वेस्ट डिस्पोजल साठी योजना सरकारच्या आहेत. नंतर ड्राय वेस्ट, केमिकल वेस्ट, नंतर बायोलॉजिकल वेस्ट, याच्यासाठी ठराविक यंत्रणा आहे. त्या यंत्रणे थ्रू आपण त्याची विल्हेवाट लावू शकतो. आपल्याला कोणतंही औषध म्हणजे असं पाण्यात विरघळवून ते फेकून द्यायचं आणि त्याचं प्रदूषण करायचं कुठलाही हक्क नाहीये. त्याच्यासाठी
सरकारनं घालून दिलेले काही नियम आहेत, अटी आहेत, त्याच्याप्रमाणे जर ही औषधं परत जर शॉपकीपरकडे जर आणली फेकण्यापेक्षा, तर तो शॉपकीपर त्याचे जे वेस्ट डिस्पोजलचे जे यंत्रणा आहे त्यांच्याकडे हँड ओव्हर करून मग ते सिस्टमॅटिक वे मध्ये डिस्पोज करू शकतात. प्रश्न अजून कोणाला आहे? हॅलो, प्रश्न? हॅलो सर. हा, जैविक औषधं स्वस्त कशी असतात? हॅलो, आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज येत नाही तिचा बरोबर. जैविक औषधं स्वस्त कशी असतात? काय ते? जैविक औषधं स्वस्त कशी असतात? जेनरिक औषधांचे काय काय स्वस्त कशी असतात बोलते. तेच तर सांगितलं, स्वस्त कशी असतात म्हणजे त्याच्यावर जे सुरुवातीला शोध लावण्यासाठी जो काही वेळ आणि पैसा खर्च होतो तो जेनेरिक औषधांच्या बाबतीत तो शून्य असतो. त्याच्यामध्ये खर्च तो जात नाहीये, होत नाही खर्च. त्यामुळं तेवढा खर्च वाचवून आणि उत्पादनाची कॅपॅसिटी वाढवून त्याची किंमत कमी असते. आलं का लक्षात? हो. आणि जेनेरिक गोळ्यांचं पॅकेजिंग वेगळं असतं का? हो, ते पॅकिंग मध्ये वेगळं असू शकतं, कारण का प्रत्येक कंपनी स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी त्याच्या इंचेप्रमाणे ते डिझाईन वगैरे किंवा गोळीचा आकार ठरवू शकतं. त्यामुळं पॅकिंग वर न जाता त्याच्यावर जे आपल्याला जे स्वतःला जे औषध अपेक्षित आहे ते औषध त्याच्यात आहे का नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. बाकी आपण पॅकिंग वर कधीही पॅकिंग कुठलंही असू शकतं. पॅकिंग ब्लिस्टर पॅक असू शकतं, कॅप्सूल साठी ट्रान्सपरंट म्हणजे आपला पारदर्शक जो प्लास्टिक पेपर असतो त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतं. नंतर गोळ्यांचा आकार कधी त्रिकोणी, चौकोनी, आयताकार किंवा गोल असे कुठल्याही आकारामध्ये उपलब्ध असू शकतात. ओके सर, थँक्यू. वेलकम. हा, पवार मॅडम, आभार मानायचे. पवार मॅडम. सर, हा, अनम्यूट करा आणि बोला. हा, आज विज्ञान पंधरवड्यामध्ये माने सरांनी खूप छान अशी औषधा संबंधित माहिती सांगितली. त्याच पद्धतीनं त्या औषधामध्ये असणारे कंटेंट किंवा इतर काही गोष्टी त्या संदर्भात जी सरांनी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचं मी विद्यालयाच्या वतीनं तसेच आमच्या विज्ञान मंडळाच्या वतीनं आभार मानते. तसेच विद्यार्थ्यांनी पण त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खूप छान अशी समाधानकारक म्हणजे विद्यार्थ्यांना समजतील अशी दिलीत. त्याबद्दल त्यांचं पुन्हा आभार. तसेच हॅलो, आवाज येतोय ना सर? येतोय. हा, तसेच विज्ञान पंधरवड्यामध्ये सरांनी खूप छान अशी आमच्या कुंभार सरांनी खूप छान अशी लेक्चर सुद्धा अटेंड करून दिली. त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानते. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांचेही मी आभार मानते. धन्यवाद सर. हा, आणि एक विद्यार्थ्यांना पण सूचना आहे, शिक्षकांना पण सूचना आहे, पालकांना पण, की हे आपण पुन्हा युट्यूबवर टाकतोय सगळं जे काही मटेरियल मिळणार आहे. म्हणजे माने सरांचं लेक्चर युट्यूबवर आपण टाकणार आहे विज्ञान पंधरवडा अंतर्गत. आणि जी काही माहिती आहे ती माहिती तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक आल्यानंतर तुम्ही ती कधी पण बघू शकता. गजानन माने सरांनी आम्ही कॉलेजला एकत्र होतो. एकत्र असताना ज्या चर्चा व्हायच्या किंवा आम्ही ज्यावेळी भेटतो त्यावेळी पण चर्चा वेगवेगळ्या औषधांच्या संदर्भात, केमिकलच्या संदर्भात, व्हॅक्सिनच्या संदर्भात असतं किंवा जे आता कोविडच्या संदर्भात अनेक वेळा आमच्या चर्चा होत असतात. त्यावरून असं लक्षात येतं की गजानन माने सर याच्यामध्ये पूर्णपणे वाहून घेतलेला आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या संदर्भात. कोणतेही प्रश्न विचारले त्यांना किंवा इतर गोष्टी विचारल्या तर अत्यंत
मूळ त्याने अभ्यास केलेला असल्यामुळं आपल्याला माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगतात आणि ग्रामीण भागातले आपले विद्यार्थी किंवा पालक आहेत त्यांच्या शंकांचे निरसन करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. शहरी भागातल्यांना अनेक इंटरनेट सारखे ऑप्शन असतात, पण आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरांनी माहिती सांगितली. त्याबद्दल रयत विज्ञान परिषद, रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेपेवाडी यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद माने सर, धन्यवाद. थँक्यू. आणि माने सरांचं जे हे आहे राजहंस मेडिकल जे आहे ते कृष्णा नाक्यावर आहे आणि दुसरं भेदा चौकामध्ये एक त्यांचं मेडिकल स्टोअर आहे, जेनरिक मेडिकल स्टोअर. तर तिथं पण तुम्ही भेट देऊ शकता. भेदा चौकात असू दे किंवा कृष्णा नाक्यावर असेल, तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्याची पॅम्पलेट पण आपल्याकडे काही आहेत ते बोर्डवर लावू शकतो. व्हॉट्सअपवर टाकतोय आम्ही. त्या पॅम्पलेटचा वापर करून तुम्ही त्याचा प्रचार करू शकता किंवा सामान्य माणसाला पैसे त्याचे वाचले पाहिजेत ही एक अपेक्षा सरांची आहे, ती आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊया. धन्यवाद. माने सर धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर.